ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावामध्ये व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व आणि नव उद्योजक प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे। या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव जवळच्या व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म अंजग इथे झालं आहे। नाशिक येथील कैलास मठाचे परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वतीजी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे तसेच नाशिक पोलीस परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते। या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नव उद्योजकासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गौरवलेल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गौरवलेल्या माजी सैनिक शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे। अग्निवीर योजनेमध्ये देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील होतकरू बेरोजगार तरुण तरुणींना सामील होणं सहज सुलभ व्हावं तसेच सैन्य दलाव्यतिरिक्त विशेषतः शेती क्षेत्रावरती आधारित स्वतःच्या उद्योग व्यवसाय काढण्याच्या बाबतीत तरुणांना प्रशिक्षित करून बेरोजगारीवरती मात करण्याच्या उद्देशानं या प्रशिक्षण केंद्राचे कार्य चालणार आहे। 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नवयुवक युवती स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहतील आणि देशाची सेवा करतील असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डोळे यांचं म्हणणं आहे। ग्रामीण भागामधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेता येत नाही म्हणून 6 महिन्यांचे हे सर्व प्रशिक्षण भोजन निवासासह मोफत दिलं जाणार आहे। स्वामी सविदानंद सरस्वती आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे स्तंभाचे आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। इंटरनॅशनल ट्रेनर मिस्टर दीपक बजाज आणि 12 राज्यातील सर्व निवृत्त जवान आणि किसान आज या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी ही अग्निवीर भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे हे परिपूर्ण निशुल्क आहे आणि या ठिकाणी आता सध्या तरी 12 राज्यातील मुलं आम्ही सिलेक्ट केलेले आहेत। त्यांची प्रक्रिया सुरुवातीला फिजिकल केलेला आहे, मेडिकल केलेला आहे, त्याच्यानंतर त्यांचं एग्जाम घेऊन डॉक्युमेंट चेक करून अशा 500 मुलांची निवड प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील काही मुलं आलेली आहेत। खूप आनंद वाटतोय की आपण एक सर्वसामान्य परिवारातले जरी असलो परंतु मी देशाची एक चांगली सेवा केलेली आहे। ब्लॅक कॅट कमांडो दिल्लीला राहिलेला आहे, निवृत्त होऊन आज व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचं नेतृत्व करत आहे। अजय मालेगाव या ठिकाणी या निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन 588 एकर क्षेत्रामध्ये खूप सारं ऑर्गॅनिक फार्मिंग करून नंदनवन फुलवलेलं आहे आणि या ठिकाणी केलेल्या कार्याची दखल कोऑपरेटिव्ह मधील सहकार समृद्धीच्या तत्वावर केलेलं कार्य हे बघता देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजीने मन की बात मध्ये सराहना केलेली आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहाजीने रिसेंटली 24 जानेवारीला दौरा करून आमचा हौसला अफजाई केलेला आहे। या ठिकाणी खूप सारे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री या ठिकाणी येऊन दौरा करून गेलेले आहे। जवळजवळ 40 कंट्रीचे गव्हर्नमेंट प्रतिनिधी या ठिकाणी येऊन दौरा करून गेलेले आहे। खूप चांगलं वाटतं की हे जे अग्निवीर सशस्त्र सेना उद्योजक भरती प्रक्रिया केंद्र चालू केलेले आहे या ठिकाणी आज बोलायला एवढा आनंद होतो की बघा या ठिकाणी की मुलांचे जे पाल्ले आहेत ते आज ते अंगठे बहादूर आहेत, अंगठा दिलेला त्यांनी आणि जे मम्मी पप्पा अंगठा देतात अशांची मुलं आम्ही या ठिकाणी निशुल्क शिकवण्याचा जो बेडा उचललेला आहे याच्याने मला असं कि जय जवान जय किसान का जो नारा साथ में लेके चल रहे हैं वो एक अपने आप में बहुत अद्भुत है। जवान जब रिटायर हो जाता है तो उसके बाद में उसकी मानसिक स्थिति ठीक नहीं रहती है। शिवाजी जी ने बहुत अच्छा निर्णय लिया है कि जो भी जवान रिटायर होते हैं उनको अच्छा सम्मान मिले और क्योंकि जिस तरह उन्होंने राष्ट्र की सेवा की है वैसे आगे चल के समाज की सेवा करें।
तो ये बहुत ही अच्छा उपक्रम आज यहाँ प्रारंभ हो रहा अग्निवीर का। ये भारत सरकार की जो योजना अग्निवीर, ये बहुत ही अद्भुत और अलौकिक योजना है। और यहाँ जो लोग ट्रेनिंग करके जाएंगे, निश्चित रूप से यहाँ एक तो शारीरिक उनको शक्ति प्राप्त होगी यहाँ पर, और बौद्धिक शक्ति भी प्राप्त होगी यहाँ के ऊपर। क्योंकि हमारे यहाँ धन और शक्ति और बुद्धि, इनका तालमेल है। तो जब व्यक्ति यहाँ से सीख करके जाएगा, आगे उद्योग भी करेगा, तो अपने परिवार का ही नहीं, अपने गांव का भी भरण पोषण होगा उससे, और देश। किरण आहेर, C24 तास, नाशिक। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।